नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आणि अद्वैत पुन्हा आता कोर्टात आलेले आहेत आणि कोर्टात हिअरिंग आहे आणि तेव्हा तिथे आता खूप मोठा धमाका होणार आहे. कोर्टामध्ये सगळ्यांच्या समोर माडेकरनं हे कबूल केलेलं आहे की मी दिलेले हिरे हे खोटे होते, मी त्यांना खोटे हिरे दिलेले आहेत, मी फसवणूक केलेली आहे. म्हणजे शेवटी राहुल आणि गौरव परांजपे यांनी माडेकरला जी पैशांची ऑफर दिली होती त्याही पेक्षा आता त्यांनी त्याला धमकी दिलेली आहे. तू जर हे मान्य केलं नाही तर तुझीच वाट लागणार आहे, कारण आम्ही काहीच करू शकणार नाही. आता तुला ते मान्य करावंच लागणार आहे. म्हणजे तो गुन्हा स्वतःवर घे आणि तू स्वतः अडक असं त्यांनी सांगितलेलं होतं. ती ऑफर आता माडेकरने मान्य केलेली आहे आणि माडेकर हा कोर्टामध्ये आता तिथे सांगत आहे की या सगळ्यामध्ये माझी चूक झालेली आहे. आतापर्यंत ते आमचे खूप चांगले क्लायंट होते, तरीही आम्ही ही चूक केलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं असतं. तेव्हा कोर्ट जज साहेब जे आहेत ते सांगतात की अद्वैत चांदेकर यांच्यावरती लागलेले सगळे आरोप हे चुकीचे आहेत हे कोर्ट सांगत आहे आणि त्यांची या प्रकरणामधून निर्दोष मुक्तता करत आहे. तेव्हा कला अद्वैतचा हात हातात घेते आणि म्हणते, चांदेकर तू जिंकलास. तेव्हा अद्वैत कलाचा हात हातात घेतो आणि खूप गोड अशी स्माइल देतो आणि कलाला सांगू लागतो की तू नाही, आपण जिंकलो खरे. म्हणजे ही लढाई कला आणि अद्वैत या दोघांची होती आणि ती लढाई जिंकलेलो आहोत म्हणून अद्वैतने कलाचे आभार मानलेले आहेत. पण या केसमधला राहुल आणि गौरव परांजपे हे मात्र आता बाहेर पडलेले आहेत. या दोघांच्या बाबतीत कला नक्की काय करणार आहे, त्यांना कसं अडकवणार आहे ते पुढे पाहायला मिळणार आहे. परंतु त्याही पेक्षा मोठी गोष्ट घडलेली आहे. कांगावा करणारी जी अनामिका आहे तिची आता सोहम वाट लावणार आहे. कारण इतके दिवस सोहम शांत आहे असं तिला वाटत होतं, सोहम सहन करत होता. पण आता मात्र सोहम हा पिसाळलेला आहे आणि सोहम तिच्या अंगावरती धावून आलेला आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे कला आणि अद्वैत मार्केटमध्ये असतात. कला म्हणत असते की चांदेकर, मला एक गोष्ट कळतच नाहीये की तो जो वेंडर आहे ना त्याच्या बाबतीत आपण चुकीचं ठरलो ना रे, त्याला आपण शोधलंच नाहीये. म्हणजे तो वेंडर शोधणं खूप गरजेचं आहे असं कला सांगत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की अद्वैत म्हणतो, अगं खरे तो बघ तो वेंडर, त्याला शोधत होतीस ना तू, तो कुठे आहे म्हणत होतीस ना, तो बघ तिथे. आणि त्या क्षणी तो वेंडर जो असतो तो गौरव परांजपेच्या गाडीच्या समोर उभा असतो. त्याच गाडीमध्ये तिथं असतो तो म्हणजे राहुलही त्या गाडीमध्ये आहे आणि गौरव तिथे गौरवच्या गाडीमध्ये गाडीच्या बाहेर तिथे उभा आहे, तो म्हणजे हा वेंडर तिथे उभा असतो. कलाला अद्वैत सांगत आहे, तो बघ वेंडर, आणि कला मात्र धावत सुटते. ए थांब असं म्हणत त्याच्या मागं सुटलेली असते. तेव्हा मात्र इकडे अद्वैत म्हणत असतो, अगं खरे. तेव्हा कलाला बघून तो वेंडर जो आहे तो तिथून पळून जाऊ लागतो. कारण त्याला माहिती आहे की ही मिस्टर चांदेकर आपल्या मागे लागलेले आहेत. तेव्हा मात्र कलाचा नाईलाज होतो आणि तिथं एक मडक्याची गाडी असते, त्यातलं एक मडकं उचलते आणि कला त्या वेंडरच्या पाठीत फेकून मारते. त्या क्षणी तो वेंडर तोंडावर पडतो आणि मग त्या वेंडरला पकडलं जातं. हे सगळं त्या बाजारात मनीष मार्केटमध्ये चाललेलं असतं आणि त्याचबरोबर कला आणि अद्वैत तिथे येतात. तेव्हा तो म्हणत असतो की मी काही केलेलं नाहीये. कला म्हणत असते, मान्य आहे तू काही केलेलं नाहीये, पण मला बघून पळून जायची गरज काय होती, म्हणजे तू काहीच केलेलं नाहीये हे मान्य. तेव्हा कला म्हणत असते की मला या प्रश्नाचं उत्तर हवंय, मला बघून तू का पळत होतास. तेव्हा मात्र इकडे अद्वैत म्हणत असतो की तुमचे आणि आमचे खूप जुने संबंध आहेत, अगदी आपण पहिल्यापासून एकत्र काम करतोय, मग तरीही तुम्ही असं का केलेलं आहे हे विचारलं जात असतं. तेव्हा मात्र अद्वैतला तो उत्तर देत नसतो. तो म्हणत असतो की माफ करा, अहो खरंच माफ करा, माझी याच्यामध्ये काही चूक नाहीये, अहो मला हे करायला लागतंय असं तो बोलत असतो. तेव्हा मात्र कला म्हणत असते की खरं सांगायचं, हे सगळं काय चाललेलं आहे, याच्यामध्ये कोण सामील आहे. तेव्हा कला म्हणते, ठीक आहे, असं ऐकत नाहीये ना तू, आता मी पोलिसांना कॉल करते. तो म्हणत असतो की हो मॅडम, नका पोलिसांना कॉल करू असं सांगत असतो. परंतु इकडे आता कला ऐकायला तयार नसते. कला म्हणत असते की नाही, मी पोलिसांनाच कॉल करणार आहे असं म्हणत कलाने पोलिसांना कॉल करायलाही घेतलेला असतो. कला पोलिसांना कॉल लावते आणि सांगू लागते की ते हिऱ्यांचे वेंडर माडेकर आहेत, त्यांना आम्ही ते मार्केटमध्ये पकडलेलं आहे, ते इथून पळून जात होते. हे सगळं कला तिथे सांगते. त्या क्षणी पोलीस आता यायला निघतात. तो जो वेंडर आहे तो हात जोडत असतो. तो म्हणत असतो की अहो माफ करा, माझी काही चूक नाहीये,
मी काहीच केलेलं नाहीये असं तो वेंडर सांगत असतो. परंतु आता कला मात्र ऐकायला तयार नसते. कलाचा फोन झालेला असतो, पोलीस यायला निघालेले असतात आणि हा वेंडर आहे तो पुरता आता अडकलेला असतो. कारण त्याने नादी लागलेला होता तो म्हणजे थोड्या पैशांसाठी त्याने स्वतःचं आयुष्य पणाला लावलेलं आहे, करिअर पणाला लावलेलं आहे. ही गोष्ट मात्र इथं क्लिअर होते. कारण राहुल आणि गौरव परांजपे हे दोघंही एवढे पोचलेले आहेत की या वेंडरला कळलंही नाहीये की ते आपल्याला अडकवतील आणि त्यांनीच खरं तर या वेंडरला अडकवलेलं असतं. इकडे आता सोहम आणि त्याचबरोबर रजनी बोलत असतात. रजनी सोहमला म्हणत असते की सोहम नक्की काय म्हणायचंय. त्यावेळेस सोहम सांगत असतो की बाबा माझ्याकडे आले होते. बाबा माझ्याशी या पद्धतीने बोलत होते की बायकोला टाचेच्या खाली ठेवायचं, तिला अजिबात वर बोलू द्यायचं नाही. तिने एक शब्द बोलला तर आपण 10 शब्द बोलायचे. सोहम म्हणत असतो की आई मला ही गोष्ट अजिबात पटलेली नाहीये. जर बाबा तुझ्याशी अशा पद्धतीने बोलत असतील, वागत असतील तर तेही थांबलं पाहिजे. हे ऐकता क्षणी इकडे आता डोळ्यात पाणी आलेलं असतं ते म्हणजे रजनीच्या. कारण रजनीशी श्रीकांत त्याच पद्धतीने वागत असतो, बोलत असतो आणि आज सोहम रजनीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायला तयार आहे. तेव्हा इकडे रजनी म्हणत असते की मी पाहते तू अनामिकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्यावेळेस सोहम म्हणत असतो की नाही माहिती तिचा काय प्रॉब्लेम आहे असं सोहम स्पष्ट सांगत असतो. तेवढ्यात आबा तिथे येतात आणि मग आबा म्हणत असतात काय रे काय चाललंय. तेव्हा सोहम म्हणतो नाही काय नाही मी आलोच चला असं म्हणत सोहम आता तिथून निघून जातो. आबांच्या कानावरती ही गोष्ट पडली नाही पाहिजे असं सोहमला वाटत असतं. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात काय झालं ग रजनी. तेव्हा रजनी म्हणत असते की आबा तुम्ही जी गोष्ट मला सांगितली ना या घराला लागलेला शाप आहे. मला असं वाटतंय की ती गोष्ट खरी होती की काय सोहमच्या बाबतीत. आबा म्हणत असतात असं काही होणार नाहीये. आई अंबाबाई आहे ना आणि आपण आहोत ना, काळजी करू नकोस. इकडे पोलीस आलेले असतात. पोलिसांनी आता त्या माडेकरला ताब्यात घेतलेलं असतं आणि त्याला घेऊन पोलीस निघालेले असतात. तेव्हा मात्र इकडे माडेकरला घेऊन गेल्यानंतर अद्वैत जो आहे तो आबांना फोन करतो. कारण आबांना कळवणं गरजेचं आहे असं अद्वैतला वाटत असतं. घरातलं वातावरण हे सगळं खूप पॅनिक झालेलं होतं आणि आता कुठं घरामध्ये हे सगळं व्यवस्थित घडत आहे असं अद्वैतचं म्हणणं आहे. आबा फोन उचलतात. आबा फोन स्पीकरला टाकतात. तेव्हा इकडून अद्वैत बोलत असतो. अद्वैत म्हणत असतो की आबा तो जो वेंडर होता ना हिऱ्यांचा त्याला पकडलेला आहे. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात काय झालं. तेव्हा तो सांगत असतो की हो त्याला पकडलेला आहे आणि आता पोलिसांच्या ताब्यात दिले. आबा म्हणत असतात की कुठे पकडलं त्याला. तेव्हा अद्वैत सांगत असतो की आम्ही मार्केटमध्ये आलेलो ना, इथेच तो आलेला होता, इथेच त्याला ताब्यात घेतलेला आहे. आबांना मात्र भारी वाटत असतं. आबा खुश झालेले असतात. पण समोर उभ्या असलेल्या रोहिणीचं तोंड मात्र पाहण्यासारखं झालेलं असतं. रोहिणीला मात्र कळायचं बंद झालेलं असतं हे सगळं काय आहे. म्हणजे आता हा तोच वेंडर आहे जो पकडला जाणार आहे. हाच तोच आहे ज्याच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. आता मात्र राहुल याच्यामध्ये अडकला जाणार. कारण राहुल त्याच वेंडरला आज भेटायला गेलेला होता. हे सगळं आठवत असतं ते म्हणजे रोहिणीला. तेव्हा आबा म्हणत असतात अगं रोहिणी कळलं का तुला काय झालंय. अगं त्या वेंडरला पकडलं एकाला आणि अद्वैतनं. आता हा केसचा गुंता सुटणार आहे. तेवढ्यात राहुल येत असतो. राहुललाही धक्का बसलेला असतो कारण राहुलला माहित नव्हतं की नक्की काय झालेलं आहे. पण आता राहुललाही ही गोष्ट कळलेली असते आणि त्याचबरोबर हे सगळं चालू असतं. त्याचबरोबर सरोज तिथं आलेली असते. सरोज म्हणत असते की खरंच आबा खूप चांगली गोष्ट घडलेली आहे असं सरोज सांगत असते. तेव्हा मात्र आबांनाही खूप छान वाटत असतं कारण आपल्या पोरांनी जे करून दाखवलंय त्याचं कौतुक वाटत असतं. तेव्हा अद्वैत आणि कला आता पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. अद्वैत शांतपणे त्या वेंडरला विचारत असतो की सांग हे सगळं तू का केलेलं आहेस. तो वेंडर बोलत नसतो. तो म्हणत असतो की नाही मी नाही काय केलेलं. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आत्ताच्या आत्ता नीट सांगायचं आहे काय झालेलं आहे, काय गोष्टी झालेल्या आहेत ते कळलं पाहिजे, अन्यथा याच्यामध्ये तू अडकला जाणार आहे. ते साहेब तुला शांतपणे विचारतायत. मी या भाषेत विचारणार नाही. मी कोणत्या भाषेत विचारेल तुला माहिती आहे. तेव्हा अद्वैत उठलेला असतो. अद्वैत पॅनिक होतो. तो आरडाओरडा करू लागतो. तो त्याच्या अंगावर धावून जातो आणि त्याला विचारू लागतो की मला कळलं पाहिजे नक्की काय झालेलं आहे असं म्हणत अद्वैत जाब विचारत असतो. तेव्हा मात्र तो जो वेंडर आहे त्याच्याकडे काहीच उत्तर नसतं. त्या वेंडरला तिथे कळतच नसतं की काय बोलायचं. अद्वैत धावून जातो आणि त्या वेंडरच्या अंगावरती जाऊन त्याची कॉलर पकडतो. तेव्हा मात्र इकडे आता प्रश्न पडलेला असतो. कला म्हणत असते की हे बघा आम्हाला सगळं माहिती आहे की तुम्ही काय केलेलं आहे, कोणत्या गोष्टी केलेल्या आहेत ते आम्हाला सगळं कळलेलं आहे. त्यामुळं हे सगळं जे काही चाललेलं आहे ना ते थांबवायचं आहे.
आणि मग अद्वैतने जाऊन त्याची कॉलर पकडलेली असते आणि अद्वैतने कॉलर पकडत त्याला जाब विचारलेला असतो. इकडे अद्वैत त्याची कॉलर पकडतो. नेमका राहुल आहे तो घरून निघालेला असतो. तो म्हणालेला असतो की मी जातो, मी तिथे जाऊन येतो असं म्हणत राहुल तिथे आलेला असतो, कारण अद्वैत आणि कलाला मदत लागेल. आबांनी तर सांगितलेलं असतं की त्या कोणत्याच गोष्टीची गरज नाहीये, तिथे जाण्याची येण्याची कोणत्याच गोष्टीची गरज नाहीये असं आबांनी सांगितलेलं असतं. तरीही राहुल जबरदस्तीच तिथं आलेला असतो आणि तेव्हा मात्र राहुल तिथं आलेला पाहून कला राहुलकडे बारीक लक्ष ठेवून असते. तो जो वेंडर असतो त्याच्याकडे राहुल पाहत असतो. अद्वैतने पकडलेला आहे ही गोष्ट त्यालाही माहिती आहे. आणि मग अद्वैतला अचानक पॅनिक अटॅक येतो. म्हणजे ज्या गोळ्या दिलेल्या आहेत त्याचा परिणाम आता दिसायला लागलेला असतो. अचानकच अद्वैतला त्रास होऊ लागतो. अद्वैतला शांत केलं जातं. कला म्हणते चांदेकर तू शांत हो. तेव्हा राहुल म्हणतो की दादा चल आता यांना पोलिसांनी घेतलंय ना ताब्यात, बघूया काय होतंय पुढं असं म्हणत अद्वैत जो आहे तो त्याला घेऊन जात. अद्वैतला कला घेऊन बाहेर येते. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सांगतात तुम्हाला या पेपरवरती सह्या करायच्यात. राहुल म्हणतो की दादा तू जा मी करतो. म्हणजे इतका गोड गोड राहुल बोलत असतो की असं कळणार पण नाहीये. अद्वैत मात्र तेवढ्या विश्वासाने राहुलला सांगत असतो की बघितलं का यांनी गोंधळ घातलाय, यांनी हे सगळं केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र इकडे आता कला गाडीच्या जवळ येते. अद्वैतला धड नीट चालताही येत नसतं आणि कला मात्र गाडीच्या जवळ आलेली असते आणि चांदेकर चावी दे असं म्हणत त्याच्या हातून चावी घेते आणि ती चावी घेऊन कला म्हणत असते की बस. अद्वैत म्हणत असतो काय करतेस खरे तू, कारण अद्वैतला माहिती आहे की कलाला नीट गाडी चालवता येत नाही. इकडे आता अद्वैत आणि कला तिथून बाहेर पडले की राहुल जो आहे तो त्या गौरवला फोन करतो. गौरवला फोन करून गौरवला सांगू लागतो की अरे गौरव असा प्रॉब्लेम झालाय, त्या माडेकरला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तेव्हा गौरव म्हणत असतो की हे बघ एकतर ना ही लोक इथपर्यंत पोचलेत, ही गोष्टच आपल्यासाठी खूप महागात पडणार आहे. आता त्याला तिथून कसंही बाहेर काढलं पाहिजे आणि ही जबाबदारी तुझी आहे. त्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा तो सांगत असतो की हो मी तिथं आलेलो आहे, मी बघतो काय करायचंय ते. तेव्हा तो म्हणत असतो मी तिथं आलो असतो तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आधीच त्यांना संशय आहे आणि तो संशय जास्त वाढत जाईल. हे बोलणं चालू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे गौरव जो आहे तो फोन करतो आणि गौरव फोनवर इकडे सगळ्या इन्स्ट्रक्शन देत असतो, सगळ्या गोष्टी सांगत असतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की राहुल मात्र पॅनिक झालेला असतो. त्यालाही भीती वाटत असते की हे सगळं काय घडतंय, त्या सगळ्यामध्ये काय चूक आहे, या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या असतात. इकडे अद्वैत मात्र खूप घाबरलेला असतो. अक्षरशः जीव मुठीत धरून तो गाडीत बसलेला असतो. कला म्हणत असते चांदेकर उठ, घर आलंय आपलं. तेव्हा अद्वैत तिला म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे तू असा हट्ट करणार नाहीस, यापुढे तू गाडी चालवणार नाही. मी ना घाबरून बसलेलो इथे आणि असं आलेलो आहे, लक्षात येते ना तुझ्या मी काय सांगतोय. कलाला अद्वैत सांगत असतो. कला म्हणत असते हो मी तुला प्रॉमिस करते, मी नाही करणार यापुढे असा हट्ट असं म्हणत कलाने सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे कला जी आहे ती पाहत असते. आता अद्वैत कला घरी यायला निघालेले असतात. घरात सगळेजण तिथे असतात. श्रीकांत आलेला असतो. श्रीकांत म्हणत असतो मला सांगायचं ना, माझ्या पोलीस स्टेशनला ओळखी आहेत, मी गेलो असतो तिथं. तेव्हा मात्र इकडे श्रीकांतला आबा म्हणत असतात की हो कला आणि अद्वैत दोघं जण आहेत. आणि तेवढ्यातच कला अद्वैत येताना दिसतात. अद्वैतला हाताला धरून कला घेऊन येत असते. सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की नक्की काय झालंय. तेव्हा सरोज तिथे येते आणि म्हणते अरे अद्वैत काय झालंय, तुझी अवस्था अशी का झालीये, एवढा थकल्यासारखा का तू वाटतोय. तेव्हा अद्वैत आणि कला सांगायला सुरुवात करतात. नंतर कला एवढं नाही सांगत की अद्वैतला पॅनिक अटॅक आलेला, फक्त सांगत असते की असं असं त्याला पकडलेलं आहे. या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर रोहिणीच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार चालू असतात की याच्यामध्ये राहुल अडकायला नकोय, राहुल याच्यामधून सुटला पाहिजे, नाहीतर खूपच अवघड होणार आहे, जगणं मुश्किल होईल हे पण तिला माहिती असतं आणि म्हणूनच ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे आबा म्हणत असतात की खरंच. सोहम तिथं असतो आणि सोहम म्हणत असतो की खरंच दादा आता काळजी करू नकोस, तू आणि कलावाहिनीने त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले ना, आता पोलीस पुढचं काम करतील, सगळं व्यवस्थित होणार आहे असं सांगितलं जात असतं. त्याचबरोबर अद्वैत मात्र डोक्याला हात धरून बसलेला असतो. त्याला त्रास होत असतो, त्याचं डोकं जड झालेलं असतं कारण त्याला ओव्हरडोस दिला जात असतो. इकडे अद्वैतला घेऊन आबा सांगतात की कला अद्वैतला रूममध्ये घेऊन जा, त्याला आराम करू दे. त्यानंतर सोहम रूममध्ये आलेला असतो. अनामिका त्याच्या कॅनव्हासच्या पुढे असते. तेव्हा सोहम तिला विचारतो तू माझ्या कॅनव्हासच्या पुढे काय करतेस. तेव्हा अनामिका म्हणत असते की हे बघ, ही तुझी कारणं, कोणत्याही गोष्टीत शून्य सहभाग असणं, घरच्यांच्या मध्ये कमी किंमत असणं
आणि तुला कोणीही सिरियसली न घेणं. म्हणजे तुझं आता वागतो तुझ्यामुळे मी दुःखी आहे ना, याचीही कारणं आहेत. कारण यामुळंच आपल्या दोघांमधलं नातं जे आहे ना, ते अशा पद्धतीनं होत आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र सोहमला राग येतो. सोहमचा राग अनावर झालेला असतो. सोहम मूठ पिळत असतो, कारण अनामिकाने हे सगळं कांडच केलेलं असतं. सोहम मात्र भयानक चिडलेला असतो. तो तिला म्हणत असतो, बाद झाला, आतापर्यंत खूप वेळा तुझं ऐकून घेतलेलं आहे, पण आता नाही. हे सगळं तुझे काही बोलतेय वागते हे सगळं मला माहिती आहे. या सगळ्याला जबाबदार तू आहेस. असं म्हणत सोहम तिच्या अंगावर धावून जातो आणि म्हणत असतो की मी शांत राहतो, याचा अर्थ हे आहे का? सोहम तिथे असलेल्या वस्तू फेकून देत असतो. अनामिका जोरात ओरडत असते, सोहम असं नको ना करू, असं नको ना करू. जणू काही सोहम तिच्या अंगावर मारायला चाललेला आहे. अशा पद्धतीने ती बोलत वागत असते आणि जाऊन मुद्दाम बेडरूमचा दरवाजा उघडते आणि आरडाओरडा करू लागते, का तर घरातल्या सगळ्यांनी तिथे जमा झालं पाहिजे. पण सोहमच्या ही गोष्ट लक्षात आलेली नसते की आपण हा जो आरडाओरडा करतोय, एवढं पॅनिक झालेला आहोत, हायपर झालेला आहोत, हे याच्या आधी कधीच झालेलं नव्हतं. या सगळ्याला जबाबदार आहे ती म्हणजे अनामिका. सोहम तिथं आलेला असतो. सोहम म्हणत असतो, बरोबर आहे, काय बोलला होता मगाशी बाबा तुम्ही? मी पेंटिंग काढतो ना, मी बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व नाहीये ना, म्हणून घरातलं तो कोणी मला किंमत देत नाही ना. हे सोहमचं बोलणं ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. अनामिका मात्र मागे उभा राहून हसत असते. तिचा डाव यशस्वी झालेला असतो. तिला हेच हवं होतं आणि ते तिनं सक्सेस केलेलं असतं, कारण तिला सोहम जो आहे तो घरातल्यांच्या नजरेत पाडायचा आहे, हे सगळं तिचं प्लॅनिंग चाललेलं असतं. तेव्हा आबा तिथं आलेले असतात. सोहमला आबा म्हणत असतात की शांत हो सोहम. तेव्हा सोहमला शांत करत असतात. रजनीला तर धक्काच बसलेला असतो आणि आबा हे सगळं बोलत असतात. तेव्हा आबा म्हणत असतात, चला सगळेजण बाहेर व्हा, त्याला एकट्याला राहू द्या तिथं. कला अद्वैतही धावत आलेले असतात. अचानक सोहमला काय झालं, म्हणजे सोहमच्या बाबतीत असं काय घडलं, कारण सोहम असा कधीच नाहीये, हे बोलणं सगळ्यांचं चाललेलं असतं. सगळेजण बाहेर गेलेले असतात. सोहम स्वतःला कंट्रोल करत असतो. अनामिका मात्र मूर्ख अनामिका तिथं उभा राहून नेलपेंट हातात घेऊन ती नेलपेंट लावत असते. आणि तेव्हा मात्र इकडे या सर्व गोष्टी घडत असतात. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे इतकं विचित्र पद्धतीनं हे वागणं चाललेलं असतं, याचा विचारही कोणी केलेला नसतो. त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी घडत असतात. आणि मग कला अद्वैत रूममध्ये येतात. कला अद्वैतला पाणी देते आणि अद्वैतशी बोलत असते. तेव्हा मात्र इकडे या सर्व गोष्टी चालू झालेल्या आहेत. आणि मग अद्वैत जो आहे तो तिथे असतो. कला म्हणत असते की मला ना कळत नाहीये, सोहम आणि अनामिका यांचं सगळं ठीक आहे ना? तेव्हा अद्वैत म्हणतो, काय ग तुझं राहुलवर संशय घेऊन झाला, त्याचबरोबर आता सोहमवर घेतेस, त्यानंतर त्या माडेकरवर घेतला. तेव्हा कला म्हणत असते की मी जे संशय घेतलेला होता तो खरा ठरला, म्हणून त्या माडेकरला आज पोलिसांच्या ताब्यात देऊ शकलेलो आहे. जे कलाने सांगितलेलं असतं ते सगळं खरं असतं, कारण त्याचमुळं तर तो माडेकर आज पोलिसांच्या ताब्यात असतो, कलामुळे. ही गोष्ट अद्वैतलाही पटलेली असते. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सगळे डायनिंग टेबलवर असतात. आबा बोलत असतात. आबा म्हणत असतात की एकदा का त्याने गुन्हा कबूल केला की मग सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. तर इकडे सरोज म्हणत असते की नक्की काय झालं, त्याला कसं पकडलं, म्हणजे हे कोणाच्या डोक्यात आलं की हा जो आहे त्याच्यामध्ये सामील असेल. तेव्हा अद्वैत सांगू लागतो की हे सगळं खरेच्या डोक्यात आलं, खरेने या गोष्टींचा विचार केला आणि त्यानंतर ह्या गोष्टी सॉल्व्ह झालेल्या आहेत, असं इकडे सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे अद्वैत सांगत असतो आणि हे सगळं कलामुळे झालेलं आहे, ही गोष्ट मात्र आवर्जून तो सगळ्यांना सांगतो. आणि कला म्हणत असते की मला ना संशय आलेला होता, कारण जेव्हा मी त्याच्या ऑफिसमध्ये गेलेले होते तेव्हा तो तिथं नव्हता. मग तिथं जे काका होते ते काका माझ्या बाबांचे मित्र होते, त्यामुळे आपण चांदेकरला बेल तर मिळवून देऊ शकलो. पण पुढचं काय, हा माणूस नक्की कुठे गेलेला होता, हा प्रश्न उभा राहिला. आणि तो सापडला तेव्हा गोष्टी क्लिअर झाल्या. हे सगळं कलाने सांगितलेलं असतं. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की माडेकर आता कोर्टामध्ये साक्ष देत आहे, तो गुन्हा कबूल करत आहे, तो सांगत आहे की हे सगळं मी केलेलं आहे, या सगळ्याला मी जबाबदार आहे, असं माडेकर स्वतःच्या तोंडाने सांगत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे कला अद्वैत पाहत असतात. हे सगळं जे घडलेलं आहे त्यानंतर आता कोर्टामध्ये निकाल दिला जातो. चांदेकर याचा अद्वैत चांदेकर हे निर्दोष आहेत, त्यांचा या केसशी काहीही संबंध नाहीये, हे कोर्टाने सिद्ध करून त्याची निर्दोष मुक्तता केलेली असते. आणि तेव्हा मात्र इकडे आता अद्वैत कलाचा हात हातात घेतो. अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांचा हात हातात घेतात आणि कला म्हणत असते, चांदेकर जिंकलास तू. तेव्हा अद्वैत कलाकडे पाहतो आणि कलाला म्हणू लागतो की चांदेकर नाही, आपण दोघं जिंकलेलो आहोत.
म्हणजे अद्वैतला जाणीव आहे की आज कलाने जर पुरावे गोळा केले नसते तर आपण काय झालो असतो, आपण कुठं पोहोचलो असतो, या गोष्टीची जाणीव मात्र अद्वैतला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.